आईला कसा तरी कन्व्हिन्स केलाय, चल 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 माझ्यासाठी चल म्हणलंय. भावासाठी हळूहळू चालवायची, कारण की भावाची गाडी त्यांची आपण गाडी थोडा लय डिफरन्स आहे. भाऊसाठी हळू चालवायची गाडी आपण. भावाच्या पाठी 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 चलते रहो चलते रहो. 350चा पण आवाज चांगला आहे, कट आवाज आहे 350चा. बघू लवासा सिटीबद्दल तर आपल्याला काही माहीत नाही, जाऊन बघायचं. आत्ता जे पहिल्यांदा आपण निघालोय लवासा सिटीला, बघू कसं काय होतंय ते लवासा सिटी. डॉगीज बाय डॉगीज बाय डॉगीज बाय लागतात पाटी. हे काय होईना माझ्या टायमिंगला जेव्हा मी फर्स्ट टाइम सगळ्यात पहिल्यांदा एक्झॉस्ट बसवलेला 2025 मध्ये बसवला. फक्त थोडंसं तेव्हा नवीन नवीन होता ना एक्झॉस्ट लाऊड, आणि मी आवाज करत फुल फॉर्ममध्ये होतो आवाज करत. त्याचं बिहार साईडचा, आता मला एक बिहार साईडचा एक माणूस बसलेला भाऊ, त्याने डायरेक्ट मला चॅनल विचारला, सबस्क्राईब करून घेतलं. असे पाहिजेत माणसं सपोर्ट करणारे. आमच्या इकडची सपोर्ट करणारी माणसं कोणीच नाही, कोणी म्हणजे कोणीही नाही. भावांनो, महाराष्ट्रातली माणसं क्वचित ठिकाणी येतात, क्वचित ठिकाणी कशी तरी माणसं आहे. बाकीच्या ठिकाणी मुंबई म्हणा, पुणे म्हणा, सगळे एक नंबर माणसं आहे. मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर असे सगळे म्हणजे एकसारखे माणसं आहेत हो, म्हणजे चांगली भारीली माणसं आहेत. तसं इकडचे म्हणा, आमच्या सातारा जिल्ह्यात साताऱ्यातले पण माणसं चांगली आहेत, पण जी गावाकडाचे माणसं आहेत ती ऑलमोस्ट बेकारजोड आहेत, बेकारजोड. आपण स्विच झालेलो आहे चिटिवनं. चिटिवनं झालो 350 वर स्विच. भाऊला दिले GT चालवा. भाऊ म्हणतात चालू बाबा. साऊंड आहे का? मोड आहे का? कटमधली गाडी नोट ऐकायची, इतके भारी आवाज यायचा. पण काय बोलाय नको. भाई थोडा भीतोय चालवाय गाडी. नको नको म्हणत असं चालव म्हणलं. नको काय 350चे 5 वेगळे स्पीड बघा. GT गेली, GT हाय पाठी हाय साईडला ते. लास्ट 100 5व्या गेअरला लस जायना झाली त्याच्यापेक्षा. पोरं खुश होत्यात, हात करतात पोरं. भाई छोट्या मुलांची फॅमिली लय भारी. युट्यूबला आहे ना, युट्यूबची फॅमिलीच लय भारी आहे, लय भारी सपोर्ट करतात माणसं. आता इथं थोडं राहिलंय, डायरेक्ट आपण टनलच्या अलीकडेच भेटू. आता आपण बघण्यात आवाज ऐकू GT 650चा आणि मोटोडॉर 350. आवाज GT 650चा.
आवाज ऐका तुम्ही, आवाज ऐका GT650चा आवाज. काय ते एक स्विफ्ट मध्ये टॅक्सीमध्ये एक काका होते, त्यांना गाडी लय आवडली या मोटर टॉर्क. काय आवाज येतोय 350चा, मोटर टॉर्क 350. म्हणजे अशी माणसं पाहिजेत, मी म्हणतो अशी लय माणसं पाहिजेत सपोर्ट करणारी. सपोर्ट करणारी माणसं पाहिजे. आता आपण स्विच झालोय आपल्या GTवर. आता थोड्याशा क्लिपर राहिल्या, कारण की विषय कसा होता, आत्ताच 4 हायाबुसा गेले, 4 हायाबुसा घुम 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 विथ एक्झॉस्ट. मला तर वाटतं ते सातारमधलेच असणार आहेत, कारण की सातारमध्ये ऑरेंज कलरची काही ऑरेंज कलरच्या 2 होत्या, ऑरेंज कलरच्या 2. काय हायपर रायडिंग आहे, कसली जोरात गेलं सप सपक्याने. अशी पाहिजेत बाय पोरं, अशी. बघ 1300ची लिहून भाई गाडी, काय आवाज आहे गाडीचा. टॉपचा आवाज, टॉप नोच. त्या BMW 1200 GS 1200 GS काय भारी लीन मारलेली, इतकी भारी त्याने लीन मारलेली भाई. लीन झाली का नाही कॅप्चर काय माहित, झाले असं, पण भाई खट खट भाई लीन बिन खट मारते भाई. आता GT वाले पुढे गेलेले भाऊ, ते पुढे चालल्यात भाऊ. बाहेर रिएक्शन बघण्यासारखं होतं, रिएक्शन बघण्यासारखं. आता बाबा भेलं एक दिवस मजा असते, एकच दिवस संडे, एक दिवस मजा फुल एन्जॉय करायचा, फुल. साईडला काय मजा येते होय बाप, मजा मजाच मजा. मला लय आवडतं, राईट नाही ना साहेबच मला लय आवडतं. इथं कुठेतरी रॉयल एनफिल्डचा ते आहे इव्हेंट आहे आज. कोणता इव्हेंट आहे माहीत नाही, पण आहे आज इव्हेंट आहे रॉयल एनफिल्डचा. 18 तारखेला ग्रुप मेसेज आलता मग इव्हेंट आहे. त्या इव्हेंटलाच आपण जाऊन आहे, आपल्याला एक दिवस संडे राईडला वेळ भेटतो, त्यात येतो इव्हेंटला घालवायला. तो वाटतं लोणावळ्यातच जाऊ, लावासाला नको. सिटी पण काय बघण्यासारखी नाही, बंद पडकी सिटी. आत्ताच आपण पुण्याचा टोल नाका पास केला. काय करू, लवासाला जाऊ का लोणावळ्याला जाऊ. लोणावळा असं तर मला तर वाटतंय लोणावळ्याला जाऊ. आज काय पण म्हणा, राईडला जाण्याची मजाच वेगळी.
आपला प्लॅन चेंज झालेला आहे. लवासाला जायच्या ऐवजी आपण चाललोय लोणावळा. भाई तुम्ही बोगद्यात आवाज आहे का गाडीचा? काय आवाज आहे होय जीटीचा? जीटी म्हणतात जीटी. आता आपण पोहोचलोय पुण्यात. आता इथनं पुढं जायचंय हाला लोणावळा. भाई या नवले ब्रिजला तर इतका हळू जायला लागते की काय बोलाय नको. लय म्हणजे लय हळू जायला लागते त्या नवले ब्रिजवर. भाई एक ब्रिजला लयच गर्दी असते. लय म्हणजे लय गर्दी असते. फुल गर्दी गच. काय गर्दी असते काय माहिती एवढी. मला पण माहित नाही काय माहिती. पुण्यात एक ट्रॅफिक लय असतं. फुल ट्रॅफिक. 350 मीटर 350. एक तो दुबईमध्ये एक रस्ता आहे ना की सगळीकडून रोड येतात. तसे मिनी दुबई. इकडून एक खाल्लं हे वरनं, तिकडून एक खाल्लं वरनं आलाय. परत अशा आडवे गेल्यात. हा आता ते खाल्लं वर आलाय. परत तिकडं आडवा गेलाय. आता ह्यो खाली गेलाय. वरनं आलाय. परत इकडं गेलाय. इकडून परत आलाय खाली. अशा नुसतंच रस्ता आहे त्याला. बाई काय तो रस्ता आहे बाई. एक बघ एकच जिंदगी. एन्जॉय करून टाकायचं. एक दिवसच द्यायचा एन्जॉयला. एक दिवस. बाकीच्या दिवशी काम एक काम. एवढंच डोक्यात काम एक काम. बाई त्याच्या गाड्याला माणसं वळून बघतात. असला आवाज आहे 350ला. माणसं म्हणतात 350ला एवढा आवाज. बाई मोठं टॉर्क. बाई तुम्ही आरशात बघा की गाड्या तुम्ही एकदम दाबताय. आरशात बघा की जरा. गाडी ती काय ती आरशात बघतच नाही. डायरेक्ट आली गाडी दाबली इकडं. आली गाडी दाबली इकडं. बघणे नाहीत. इकडे एकदमच दाबतात गाडी. मी BMW घेणार आहे ना S1000RR. तेव्हा आमचा GTचा काफिला. माझे 2 मित्र आहेत. म्हणजे मित्र फ्रेंडच आहेत. त्यांच्याकडे Z900 आहे. मग त्यांचा एक ग्रुप आहे Z900चा. सातारमधले सर आहेत. एक नाही मोठे बिझनेसमॅन आहेत ते. एक सर आहेत. त्यांच्या गाडी आहे. त्यांच्याकडे गाड्या लय भारीतल्या आहेत. लॅम्बोर्गिनी आहे. सर म्हणजे सर भारीतले सर आहेत. भाई एक मिडल क्लास बंद्याला एक मिलियनने मेसेज देणं म्हणजे लय मोठी बात आहे ना ती. आपण आता लागलेलो लोणावळ्याच्या रस्त्याला. बाई पण पळवतोय गाडी चांगली. बाबा म्हणते चौथीत बेकार. हो क्रॅकल्स. वॉच क्रॅकल्स. फायनली आता आपण लोणावळ्याच्या रस्त्याला लागलेला आहे. बंडू गाडी. गाड्याच गाड्या. आता फ्यूल अप करून घेतो. फुल करून घेतो. फुल. भाई किती 29 आहे ना. हाय भरपूर चार्ज आहे. अजून एक आपल्याकडे बॅटरी पेंट निघला.
असं टाटा 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 करत होतं. लयच गर्दी आहे रस्त्याला या, एवढी नसती गर्दी एरवी. मी जातो ना एरवी सकाळ, पण लवकर जातो ना मी. आता येतं 10-11 वाजले असतात. तिरका गेलाय तो 2 व्हीलरवाला. अरे भाई तू एकाच लेनमध्ये लेन मारतो, पण एका साईडनंच मारा, डबल साईडनं नाही मारायचे लेन. ते नाही चालवत नीट, असे इकडून लगेच इकडं बसतात, इकडून लगेच इकडं बसतात. आता असं झालंय की लोणावळा कधी येतोय आता इतकं बेकार मला वाटायला लागले. आता लोणावळा येतोय कधी. आज आपण लय हायपर राईड करत आलोय, लय म्हणजे लय हायपर राईड. वायब्या नाही रे हायपर राईड कराय, वायब्या असतात ना काय हायपर राईड भारी होतं. वैभव भाई कितींदा तरी गेलो मी बिल्डिंग, आज बघतो इकडं मान करून. एक लोणावळ्यात एक रस्ता लय भारी, चांगला सरळ रस्ता आहे. अरे पालखी बघा, विठ्ठल तुकाराम महाराज की जय. स्वतःपूर. आता इथनं राहिले थोडंसं टोलनापासून लोणावळा. थोडं कुठं मला वाटतं थोडं आलाय तिथनं लोणावळा किती राहिलाय. कोकोली बेस लोणावळा 6 किलोमीटर. आपण पोचले आहोत लोणावळ्यात. लोणावळा हे अगेन इंस्टा आयडी लिहिले. आपण निघालोय आपल्या पॉइंटवर लोणावळ्याच्या, जो रायडरसाठी लय फेमस पॉइंट आहे. लय फेमस पॉइंट आहे. भाई आता थोडंसंच राहिलंय. लोणावळ्याचा पहिला टप्पा, त्याच्यानंतरचा एक दुसरा एक टप्पा आहे, तो आमचा टप्पा. तर आपण निघालेलो आहे आता परत रिटर्न. जरा पोरांसंग बोलतो, फोटो बिटो काढले, भारी यार. हे लोणावळा आहे ना, लय गर्दी म्हणजे गज गर्दी. नाश्त्याला आता काय गावायचं चांगलं पाहिजे रे, थोडंफार खायला. बघते पण कुठलंच गावानं झालंय चांगलं एखादं कुठलं तरी गावलं पाहिजे.
तर जस्ट आपला आत्ता नाश्ता झालेला आहे. कुठलं हॉटेल आहे काय माहित. जगद्गुरू प्युअर व्हेज. चला. तर भावांनो ब्लॉग कसा वाटला तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भावांनो. आता आपण भेटू नेक्स्ट संडेला. चला बाय.